ओम शांती। आज आपला दुसरा लेसन आहे परमात्मा कोण आहे। त्याप्रमाणे काल आपण पाहिलं की आपण एक आत्मा आहोत आणि या शरीरामध्ये दोन्ही भुवयांच्या मध्ये निवास करणारी एक चैतन्य शक्ती आहोत। या शरीराला चालवणारी एक चैतन्य शक्ती आहे। मग जसं शरीराला पिता असतात तसं आत्म्याला सुद्धा पिता असतो आणि आत्म्याचा पिता म्हणजे कोण, तर त्यालाच आपण परमात्मा, ईश्वर, अल्लाह, गॉड अशा वेगवेगळ्या नावाने हाक मारतो। मग हा परमात्मा कोण आहे? आज जर पाहिलं तर अनेक धर्म, अनेक जाती, अनेक पंथ आहेत आणि प्रत्येक धर्मामध्ये ईश्वराला वेगवेगळ्या नावाने हाक मारलेली आहे। हिंदू धर्मामध्ये जर पाहिलं तर 33 कोटी देव सांगितले जातात। रोज एका देवाची पूजा होत असते। मग शेवटी एकच बोललं जातं, ईश्वर हा एकच आहे, गॉड इज वन। मग आज आपण इतक्या सगळ्या देवांची पूजा का करतो? जर ईश्वर एकच आहे तर मग त्याचीच आठवण आपण केली पाहिजे। रोज एका देवाची पूजा करायची काय आवश्यकता आहे? म्हणजेच आपल्याला हे माहिती नाहीये की तो खरा ईश्वर कोण आहे किंवा ईश्वर एकच आहे तर तो कोण आहे, याच्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाहीये। मग ते आज आपल्याला जाणून घ्यायचंय। सुरुवातीला एक छोटीशी गोष्ट सांगते। 5 अंधे असतात आणि हे 5 अंधे एकदा हत्ती पाहायला जातात। आता अंधे म्हटल्यानंतर हत्ती कसं पाहणार? मग ते त्या हत्तीला स्पर्श करतात। 5ही जण हत्तीच्या वेगवेगळ्या ऑर्गन्सना स्पर्श करतात। पहिला अंधा हत्तीच्या सोंडीला स्पर्श करतो, दुसरा अंधा हत्तीच्या कानाला स्पर्श करतो, तिसरा अंधा हत्तीच्या पाठीला स्पर्श करतो, चौथा अंधा हत्तीच्या पायाला स्पर्श करतो, पाचवा अंधा हत्तीच्या शेपटीला स्पर्श करतो। आणि मग या 5ही जणांना जेव्हा विचारलं जातं की हत्ती कसा होता किंवा कसा आहे, तर 5ही जण उत्तर वेगवेगळे देतात। एकच हत्ती 5 जणांनी पाहिलेला असतो, पण त्या हत्तीचं वर्णन 5ही जण वेगवेगळे करतात। पहिला अंधा म्हणतो हत्ती हा सापासारखा आहे, दुसरा अंधा म्हणतो, ज्यानं कानाला स्पर्श केलेला असतो तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे, तिसरा अंधा म्हणतो हत्ती भिंतीसारखा आहे, चौथा अंधा म्हणतो हत्ती खांबासारखा आहे आणि पाचवा अंधा म्हणतो हत्ती रस्सीसारखा आहे। तर या 5ही जण वेगवेगळे उत्तर देतात। पण विचार करा की खरंच हत्ती असा आहे का? ज्यानं हत्तीला पाहिलंय तो काय म्हणेल की नाही, हत्ती तर असा नाही, हत्ती ना सापासारखा आहे, ना सुपासारखा आहे, ना खांबासारखा आहे, हत्तीचं रूप काही वेगळंच आहे। परंतु तरी सुद्धा त्या 5 जणांनी जे सांगितलं तर ते त्यांच्या दृष्टीनं ते राईट होतं, कारण त्यांना तर तो काही दिसत नव्हता। त्यांना स्पर्श ज्ञानातून जे अनुभव झाला तेच फक्त त्यांनी वर्णन केलंय, परंतु सत्यता मात्र वेगळीच आहे। मग असं आज ईश्वराच्या बाबतीत सुद्धा आहे। आज कोणी रामाची पूजा करतो, कोणी कृष्णाची करतो, कोणी हनुमानाची करतो, कोणी अल्लाहला मानतो, कोणी ख्राइस्टला मानतो। आज लोक वेगवेगळ्या देवांची पूजा करतात का? कारण प्रत्येक जण ईश्वराला वेगवेगळ्या ठिकाणी शोधतोय आणि ज्याने जिथं श्रद्धा ठेवली आणि ज्याला जिथं अनुभूती झाली तो मानेल की नाही हाच खरा ईश्वर आहे। जसं आपण पाहतो, कोणी म्हणतं नाही गणपती म्हणजेच माझा देव आहे किंवा तोच माझा ईश्वर आहे, कोणी म्हणेल साईबाबा म्हणजेच माझा ईश्वर आहे, किंवा कोणी म्हणेल नाही कृष्ण म्हणजेच ईश्वर। कारण का? त्याने तिथे श्रद्धा ठेवली म्हणून त्याला तिथं जे अनुभूती झाली किंवा जी प्राप्ती झाली आणि म्हणून त्याला तिथेच ईश्वर मानला। पण खरं पाहिलं तर कोणीच ईश्वराला बघितलेलं नाहीये। मग खरा ईश्वर कोण? त्या गोष्टीप्रमाणे तर त्याचा अर्थ नाहीये ना की आपण मानतोय, ज्याला मानतोय तो ईश्वर वेगळाच आहे आणि खरा ईश्वर वेगळाच आहे असं तर नाहीये ना। तर ते आज चेक करायचं आपल्याला। मग कसं चेक करणार आपण? सत्यता काय आहे? ईश्वर एकच आहे तर तो कोण आहे? त्याला आपण कसं ओळखायचं? मग त्याला ओळखण्यासाठी काही कसोट्या सांगितलेल्या आहेत। पहिली कसोटी, परमात्मा त्यालाच म्हणू शकतो की जो या जगामध्ये सर्वोच्च आहे। पण म्हणतो ना ईश्वर सत्ता ही सर्वश्रेष्ठ सत्ता आहे। मग ईश्वर हा सर्वोच्च आहे, म्हणजेच आपण असंही म्हणतो स्वामी तिने जगाचा आईविना भिकारी, जे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाहीये। त्याला आई वडील सुद्धा नाहीये का? कारण जर आई वडील असते तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ त्याचे आई वडील ठरले असते।
म्हणून ईश्वराला मात-पिता सुद्धा नाहीये, म्हणून तिन्ही लोकांचा तो स्वामी, परंतु आई विना भिकारी असं म्हटलं जातं. तर ही आहे पहिली कसोटी, ईश्वर हा सर्वोच्च आहे. त्यानंतर दुसरी कसोटी आहे, ईश्वर हा सर्व परे आहे, म्हणजे तो कुठल्याही चक्रामध्ये अडकत नाही, सगळ्या गोष्टींपासून तो परे अर्थात अलिप्त आहे. मग कुठल्या कुठल्या गोष्टी अर्थात जन्म मरण, पाप पुण्य, सुख दुःख या सर्व चक्रांपासून तो मुक्त आहे. कारण तो जर या चक्रामध्ये येत असेल तर मग त्याला आपण ईश्वर कसं म्हणणार, कारण तो सुद्धा आपल्यासारखाच झाला. म्हणून ईश्वर त्यालाच म्हटलं जातं की तो या सर्व चक्रांपासून मुक्त आहे. तो स्वतः मुक्तीदाता, जीवन मुक्तीदाता आहे. म्हणून निराकार, अजन्म, अभोक्ता आणि अकाय असं त्याचं वर्णन केलं जातं. त्यानंतर तिसरी कसोटी, परमात्मा तुम्ही त्यालाच म्हणू शकता की जो सर्वज्ञ आहे, ज्याच्याकडे सर्व ज्ञान आहे. या सृष्टीच्या आदी मध्य अंताचं रचयिता आणि रचनेचं ज्ञान ज्याच्याकडे आहे त्यालाच तुम्ही परमात्मा म्हणू शकता. आणि चौथी गोष्ट, तो सर्व गुणांचा सागर आहे, शांतीचा सागर, सुखाचा सागर, प्रेमाचा सागर, आनंदाचा सागर, सर्व गुणांचा भंडार म्हटलं जातं त्याला. आणि पाचवी गोष्ट, परमात्मा तुम्ही त्यालाच म्हणू शकता की जो सर्व धर्म मान्य आहे. आज सगळ्याच धर्माचे लोक ईश्वराची आठवण करतात, पूजन करतात. मग ईश्वर हा एकच असा असला पाहिजे की ज्याला सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. असं नाही की हिंदू धर्माचे लोक म्हणतात म्हणून तो खरा ईश्वर, किंवा मुस्लिम म्हणतात नाही अल्ला म्हणजेच ईश्वर मग तो खरा ईश्वर. नाही, सगळ्यांनी ज्याला मान्यता दिली असेल तर तोच खरा ईश्वर. म्हणून सर्व धर्म मान्य असला पाहिजे तो. आता ह्या 5 गोष्टींच्या आधारे सत्य काय आहे हे तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला सत्य लक्षात येईल काय आहे. मग आज आपण पाहतो समाजामध्ये देवी देवतांचे पुजारी आहेत. अनेक लोक मंदिरांमध्ये जातात, देवाची पूजा करतात. राम, कृष्ण, हनुमान, गणपती वेगवेगळ्या देवांची पूजा करतात. आता प्रश्न विचारा की ह्या देवी देवता सर्वोच्च आहेत का? कारण सर्वोच्च म्हणजे काय सांगितलं की ज्याला आई वडील पण नाहीयेत आणि जो सर्व चक्रापासून मुक्त आहे. मग या देवी देवतांनी तर जन्म घेतलेले आहेत, त्यांना आई वडील पण आहेत, ते या चक्रामध्ये आलेले आहेत, मग त्यांना आपण सर्वोच्च कसं काय म्हणू शकतो? उलट आपण पाहतो एक देव दुसऱ्या देवाचा भक्त असतो, जसं हनुमान आहे तर तो रामाचा भक्त आहे. मग असं असू शकेल का? ईश्वर म्हणजे ईश्वर, तो कोणाचा भक्त नाही असू शकत. मग परमात्मा म्हणजे कोण नेमका? जर या देवी देवता म्हणजे पण ईश्वर नाहीये तर मग ईश्वर आहे तरी कोण? आज समाजामध्ये असे पण लोक आहेत की जे कधी कुठल्या देवाला हात जोडत नाही, कधी देवळात जात नाही. ते म्हणतात देव काही देवळामध्ये नसतो, तो आपल्यामध्येच असतो. मग प्रश्न विचारा, जर आपल्यामध्ये ईश्वर आहे तर मग आपण सर्वोच्च आहे का? नाहीये. आत्मा सर्वोच्च आहे का? नाही. आपण एकीकडे म्हणतो ईश्वर एक आहे, गॉड इज वन. मग तो जर एक आहे तर मग तो आपल्यामध्ये कसा असेल? कारण आपल्या सर्वांमध्ये आत्मे अनेक आहेत, ईश्वर परमात्मा हा एकच आहे. मग जर तो आपल्यामध्ये आहे असं जर आपण म्हटलं तर मग किती परमात्मे झाले? सगळेच परमात्मे झाले. मग हे पण चुकीचं होत आहे. आणि जर आपल्यामध्ये ईश्वर असता तर आज आपण मंदिरामध्ये जाऊन असं म्हटलं नसतं की त्वमेव माताश्च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. हे ईश्वरा तू आमचा मात पिता आहेस आणि आम्ही तुझी मुलं आहोत. ज्या अर्थी आपण असं बोलतो त्या अर्थी नक्कीच ईश्वर शक्ती ही वेगळी आहे, आपण वेगळे आहोत, आत्मा वेगळा आहे आणि परमात्मा हा वेगळा आहे. आज ज्या देवी देवता आहेत वास्तविक हे सुद्धा आत्मेच आहेत, परंतु ते देवात्मे आहेत. आपण साधारण आत्मे आहोत. जसं आपण पाहतो ना, महात्मा, देवात्मा, धर्मात्मा, पुण्यात्मा, तसं ह्या देवी देवतांची जी आपण पूजा करतो तर ते देवात्मे आहेत, ते परमात्मे नाही आहेत. परमात्मा वेगळा आहे आणि देवात्मे वेगळे आहेत. मग आपल्यामध्ये सुद्धा जर तो नाहीये ना, जसं आपण म्हणतो की ईश्वर पिता आहे आणि आपण त्याची मुलं आहोत, आपण सगळे आत्मे आहोत आणि आत्म्यांचा पिता हा परमात्मा आहे. मग तो आहे कोण? मग काही लोक असे पण तुम्हाला समाजामध्ये दिसतील की जे या निसर्गाला देव समजतात, नेचर इज गॉड म्हणतात.
मग हा निसर्ग म्हणजे खरंच देव आहे का? तर वास्तविक हा निसर्ग म्हणजे पण एक रचनाच आहे. निसर्ग रचयिता नाहीये है ना. आपण जेव्हा या निसर्गात काही सुंदर गोष्टी पाहतो तेव्हा म्हणतो जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. म्हणजे ह्या निसर्गाची रचना करणारा परमात्मा जो आहे तर तो वेगळा आहे आणि हा निसर्ग एक रचना आहे. आणि निसर्गही आज आपण पाहतो आपल्याला दुःख देतो. परमात्मा कधीच कोणाला दुःख देत नाही. त्याचं तर वर्णन केलं जातं, तो दुःख हरता सुख करता आहे. मग हा निसर्ग तर दुःख हरता नाहीये ना. म्हणून म्हटलं जातं की हा निसर्ग पण देव नाहीये, म्हणजे परमात्मा नाहीये, ती एक रचना आहे. मग असे पण काही लोक तुम्हाला दिसतील की जे समजतात की ईश्वर या संसारामध्ये नाहीये. मग ते संसार सोडून जंगलामध्ये जातात आणि ध्यानस्थ बसतात, संन्यास घेतात आणि जंगलामध्ये जाऊन ध्यानस्थ बसतात. ते समजतात ब्रह्म ईश्वर आहे. मग खरंच ब्रह्म ईश्वर असू शकेल का? ब्रह्म म्हणजे कोण? ब्रह्म म्हणजे काय? तर वास्तविक ब्रह्म म्हणजे एक तत्व आहे. जसं ही 5 तत्वांची दुनिया आहे तसं 5 तत्वांच्या पलीकडे एक 6वं तत्व सांगितलं जातं, ज्याला ब्रह्मतत्व नाव आहे. हे ब्रह्मतत्व म्हणजे एक ठिकाण आहे आणि ते ठिकाण म्हणजे ईश्वर असू शकत नाही. जसं हे घर आहे, ह्या घरात आपण राहतो, हे घर म्हणजे मी आहे का? नाही, घर वेगळं आहे आणि मी वेगळा आहे. तसं ते ब्रह्मतत्व आहे आणि त्या तत्वामध्ये जो राहतो त्याला परमात्मा म्हटलं जातं. वास्तविक ते तत्व म्हणजे ईश्वर नाहीये. मग ब्रह्म ईश्वर समजणं हे पण एक प्रकारे अज्ञानच आहे. मग ईश्वर आहे तरी कोण किंवा आहे तरी कसा? कारण आज समाजामध्ये ज्या ज्या मान्यता आहेत तर आपल्या लक्षात आलं की आता नाही, या सगळ्यांमध्ये तर सत्यता आपल्याला कुठेच दिसत नाहीये. मग सत्य ईश्वर कोण आहे किंवा त्याला कसं ओळखायचं? कसं सापडणार आपल्याला ते? तर अगदी सहज आणि साधं उदाहरण आहे की जसं मनुष्याचा पिता मनुष्य असतो, प्राण्यांचे पिता प्राणी असतात, पक्ष्यांचे पिता पक्षी असतात, त्याप्रमाणेच आत्म्याचा पिता हा परमात्मा म्हणजेच आत्म्यासारखंच परमात्म्याचं रूप आहे. आत्मा जर ज्योतिर्बिंदू रूप आहे तर परमात्म्याचं रूप सुद्धा ज्योतिर्बिंदू स्वरूपच असणार. आता आपल्याला इथे परमात्म्याचं स्वरूप कळालं की परमात्मा हा ज्योती स्वरूप आहे. आता त्याचं नाव कसं शोधणार आपण? त्याचं नाव काय आहे? ज्योती स्वरूप असा कुठला देव आहे? आपण पाहतो ईश्वराविषयी नेहमी 2 गोष्टी बोलल्या जातात. एक म्हणजे गॉड इज ट्रुथ, म्हणजे तो सत्य आहे, आणि दुसरं म्हणजे तो सुंदर आहे. मग जो सत्यही आहे आणि सुंदरही आहे असा कोण आहे? म्हटलं आता सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है और शिव ही सुंदर है. म्हणजे शिव हे त्या परमात्म्याचं नाव आहे. आजपर्यंत असं कोणी म्हटलं नाही सत्यम कृष्णम सुंदरम किंवा सत्यम रामम सुंदरम. नाही, नेहमी म्हटलं जातं सत्यम शिवम सुंदरम. म्हणजे शिव हे त्या परमात्म्याचं नाव आहे. आणि म्हणूनच पहा, जी पण शिवाची मंदिर आहेत तर तिथे पूजा ही शिवलिंगाची होते आणि त्या शिवलिंगालाच ज्योतिर्लिंग असंही म्हटलं जातं. शिवलिंगाचा आकार हा दिव्याप्रमाणे ज्योतीप्रमाणे आहे, म्हणून त्याला ज्योती स्वरूप या ज्योतिर्लिंग असं बोललं जातं. तर शिव हा परमात्मा आहे. इतर मंदिरं पण आहेत जिथे मूर्ती आहेत, फक्त शिवाच्या मंदिरामध्ये पिंड आहे, कारण ते निराकार परमात्म्याचं प्रतीक आहे. आणि म्हणूनच शिवाला महादेव पण म्हटलं जातं, कारण तो देवांचाही देव आहे, म्हणून महादेव आहे. शेवटी सर्वजण शिवाचीच आराधना करतात आणि म्हणून शिवाला सर्वश्रेष्ठ म्हटलं जातं. आता आपल्याला शिवाचं म्हणजे परमात्म्याचं रूप पण समजलं, नाव पण समजलं. हा परमात्मा राहतो कुठे? तर परमात्मा राहतो परमधाम मध्ये, जे आत्म्याचं घर आहे. अर्थात आत्म्याचा पिता सुद्धा कुठे राहणार? तर तो त्याचंही घर परमधामच आहे. तो परमधाम निवासी आहे. आणि ज्याप्रमाणे आपण आत्मा या सृष्टीवर येऊन आपण जन्म घेतो, या चक्रामध्ये फिरतो आणि शेवटी मुक्तीसाठी आपण पुन्हा त्याचीच आठवण करतो. तो कधीच जन्म घेत नाही, परंतु तो आपल्याला या चक्रापासून मुक्त करण्यासाठी शक्ती मात्र अवश्य देत असतो.
आणि म्हणून त्याला अजन्म म्हटलेलं आहे. असं कुठेही लिहिलेलं नाही की शिवाचे आई वडील कोण आहेत. शिवाला आई वडीलच नाही आहेत, मात पिताच नाही आहेत. शिव हा स्वयंभू आहे, त्याला निर्माण करणारा कोणीच नाहीये आणि म्हणून स्वयंभू म्हटलं जातं. आता शिव हे सत्य आहे का, हे सुद्धा तुम्ही त्या कसोट्यांच्या आधारे पाहू शकता, चेक करू शकता याच्यामध्ये किती सत्यता आहे. पहिलं सांगितलं की परमात्मा सर्वोच्च आहे. शिव हा सर्वोच्च आहे का? शिवाला आई वडील नाही आहेत, म्हणजे शिव हा सर्वोच्च आहे. आता याच्यामध्ये खूप सुंदर मजेशीर कथा आहे. 7 विद्वान होते आणि ते एकदा चर्चेला बसतात. टॉपिक असतो सर्वश्रेष्ठ कोण आहे जगात, आणि मग प्रत्येक जण आपापलं मत मांडत असतो. त्यातला पहिला म्हणतो की ही पृथ्वी सर्वश्रेष्ठ आहे. दुसरा विद्वान म्हणतो ही पृथ्वी कशी काय सर्वश्रेष्ठ, कारण ती तर शेषनागाच्या डोक्यावरती दाखवतात, मग शेषनाग सर्वश्रेष्ठ आहे. मग तिसरा विद्वान म्हणतो शेषनाग कसा सर्वश्रेष्ठ, त्याला तर शंकराच्या गळ्यामध्ये दाखवलं जातं, शंकर सर्वश्रेष्ठ आहे. चौथा म्हणतो शंकर कसं सर्वश्रेष्ठ, तो तर हिमालयात बसलेला आहे, हिमालय पर्वत सर्वश्रेष्ठ आहे. पाचवा म्हणतो हिमालय पर्वत कसा सर्वश्रेष्ठ, त्याला तर हनुमानाने एका हातात उचललाय, मग हनुमान सर्वश्रेष्ठ आहे. सहावा म्हणतो हनुमान कसा सर्वश्रेष्ठ, तो तर रामाचा भक्त आहे, मग राम सर्वश्रेष्ठ आहे. मग सातवा म्हणतो राम कसा सर्वश्रेष्ठ, तो तर शिवाचा भक्त आहे, शिव सर्वश्रेष्ठ आहे. आणि मग हे 7ही जण शेवटी शिवापर्यंत येऊन थांबतात, खूप विचार करतात आणि शेवटी हेच उत्तर निघतं की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ शिव आहे, कारण शिवाच्या पुढे कोणीच नाहीये, ना अगोदर कोणी ना नंतर कोणी, म्हणून शिव अनादी आहे आणि शिव अनंत आहे असं म्हटलं जातं. शिव हा सर्वश्रेष्ठ आहे आणि तो कधी कुठल्या जन्मांच्या चक्रामध्ये येत नाही, म्हणून त्याचं रूप निराकार, अजन्म, अभोक्ता आणि अकाय असं सांगितलेलं आहे. पहा, शिवलिंगाला कधी पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नाही, अर्धीच प्रदक्षिणा असते, कारण तो कधी जन्म मरणाच्या चक्रामध्ये येत नाही. त्यानंतर तो सर्वज्ञ आहे. शिव हा सर्वज्ञ आहे. या सृष्टीच्या तिन्ही लोकांचं ज्ञान, तिन्ही काळांचं ज्ञान शिवाकडे आहे, म्हणून त्याला त्रिलोकीनाथ, त्रिकालदर्शी म्हटलेलं आहे. आणि तो सुखाचा सागर, शांतीचा सागर, आनंदाचा सागर, सर्व गुणांचा भंडार आहे, म्हणून त्याला भोलेनाथ, भोला भंडारी असंही म्हटलं जातं. माझा हा शिव ज्योती स्वरूप आणि सर्व गुण संपन्न, सर्व गुणांचा तो सागर आहे, आणि म्हणूनच त्याला परमपिता शिव परमात्मा असं म्हटलं जातं. चित्रामध्ये लिहिलेलं आहे परमपिता शिव परमात्मा. परमपिता या शब्दाचा अर्थ होतो परमपिता. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ, की जो सर्वश्रेष्ठ पिता आहे, सर्व आत्म्यांचा पिता आहे, म्हणून परमपिता. शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याणकारी, तो सर्वांचं कल्याण करतो, म्हणून त्याला शिव म्हटलेलं आहे. आणि परमात्मा म्हणजे परम आत्मा, म्हणजे तो पण एक आत्माच आहे, परंतु तो परम आहे, सुप्रीम आहे, आणि म्हणून त्याला परमात्मा हे संबोधन आहे. आणि सगळे गुणांचं वर्णन त्याच्या किरणांमध्ये दाखवलेलं आहे. शांतीचा सागर, सुखाचा सागर, आनंदाचा सागर, या सृष्टीचा रचयिता, दिव्य बुद्धिदाता. तर असा हा शिव सर्वोच्च पण आहे, सर्व परे पण आहे, सर्वज्ञही आहे आणि सर्व गुणांचा भंडारही आहे. आता राहिली शेवटची गोष्ट, ती म्हणजे सर्व धर्म मान्य. शिव सर्व धर्म मान्य आहे का, तर दुसऱ्या चित्रामध्ये पहा. सर्व धर्मांमध्ये शिवाला मानलं जातं. कसं, तर या चित्रात सांगितलंय. हिंदू धर्मामध्ये आपण शिवाची पूजा करतो. वेगवेगळी शिवाची मंदिर आहेत, 12 ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी उदाहरणासाठी काही सांगितले, जसं अमरनाथ आहे, रामेश्वरम आहे, विश्वनाथ आहे, सोमनाथ आहे, पशुपतीनाथ आहे. तर ही सगळी शिवाचीच मंदिरं आहेत. नावं जरी वेगवेगळी असली तरी आतमध्ये पूजा ही शिवाची होते.
म्हणजेच शिव हे त्याचं मूळ नाव आहे आणि बाकी सगळी त्याची कर्तव्यवाचक नावं आहेत. जसं रामेश्वर हे नाव का पडलं? कारण रामाने जिथे शिवाची पूजा केली त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं आणि त्याला रामेश्वरम नाव देण्यात आलं. म्हणजे रामाचाही ईश्वर म्हणून रामेश्वर. अमरनाथ तर या ठिकाणी बर्फाचं शिवलिंग आहे. बर्फ आपण पाहतो वितळतो, परंतु या ठिकाणी शिवलिंग हे याचं अस्तित्व कधीच नष्ट नाही होत, अमर आहे तो, म्हणून अमरनाथ म्हटलं. विश्वनाथ संपूर्ण विश्वाचा तो रचयिता आहे, पिता आहे, म्हणून विश्वनाथ. आणि सोमनाथ, सोम म्हणजे अमृत, ज्ञानाचंही अमृत देणारा कोण आहे तर तो सुद्धा शिवच आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा शिवाचीच पूजा होते. आणि पशुपतीनाथ नेपाळमध्ये मंदिर आहे. पशुतुल्य मनुष्यांना देवतुल्य बनवणारा, नरापासून नराला नारायण बनवणारा कोण आहे तर तो सुद्धा शिवच आहे. आणि म्हणून शिवाची अशी वेगवेगळ्या नावाने पूजा होत असते. वेगवेगळी मंदिरं आहेत, सहस्त्र नावं आहेत त्याची, परंतु मूळ नाव मात्र शिवच आहे. तर हे झालं हिंदू धर्मामध्ये. मुस्लिम धर्मामध्ये काय सांगितलंय तर त्यांचं मुख्य तीर्थस्थान मक्का आहे आणि त्या ठिकाणी सगळे मुस्लिम बांधव यात्रेला जात असतात. त्या ठिकाणी मक्केमध्ये एक असा दगड ठेवलेला आहे. ते पण मूर्तीची पूजा नाही करत, परंतु त्यांच्यामध्ये नमाज पढला जातो आणि तिथे जो दगड आहे त्याला ते काबा म्हणतात आणि त्या काबा जो पत्थर आहे त्याला त्यांनी तिथे झाकून ठेवलेला आहे. आणि त्या दगडाची आख्यायिका आहे की तो दगड आकाशातून पडला आणि आकाशवाणी झाली. आकाशवाणीमध्ये सांगितलं गेलं हे अल्लाचं स्वरूप आहे आणि तेव्हापासून तो दगड मक्केमध्ये ठेवण्यात आला. आणि त्या दगडाचं जर रूप पाहिलं तर तो दगड म्हणजे शिवलिंगासारखाच आहे, शिवलिंगासारखंच त्याचं रूप आहे. हिंदूंचा शिवलिंग आणि मुस्लिमांचा तो काबा का पत्थर तो जर समोर ठेवला तर दोन्ही एकच आहे, त्याच्यामध्ये काहीच फरक नाहीये. रूप सेम आहे, नाव फक्त वेगळं. नाव त्यांनी अल्ला म्हटलंय त्याला, बस एवढाच फरक आहे. बाकी आहे तो पण शिव. आणि म्हणून तिथे कित्येक हिंदू सुद्धा असं ज्यांनी तिथे अभ्यास केलेला आहे ते सांगतात की त्या ठिकाणी हिंदूंचं सुद्धा तीर्थस्थान आहे, कारण तिथे खाली शिवलिंगच आहे. आणि अनेक मस्जिद ज्या आहेत तर असं अनेकांचा अभ्यास आहे त्याच्यावरती की सांगतात की पूर्वी या ठिकाणी शिवाचीच मंदिरं होती आणि नंतर इथे मस्जिद बांधण्यात आले. वास्तविक अर्थ हे एकच सांगितलाय, याच्यातलं सार एकच आहे की ते ज्याला अल्ला म्हणतात, वास्तविक तो अल्ला म्हणजेच हिंदू धर्मामध्ये ज्याला त्याला त्यांनी शिव म्हटलेलं आहे. स्वरूप एकच आहे, नाव वेगळं आहे. त्यानंतर बौद्ध धर्मामध्ये ते सुद्धा मूर्तीपूजेला मानत नाही. बौद्ध धर्मामध्ये ईश्वराला त्यांनी ज्योतिर्मय रूपामध्ये मानलेलं आहे. ते म्हणतात ईश्वर हा ज्योतिर्मय आहे आणि म्हणून ते जेव्हा ध्यान करतात तेव्हा समोर लाल रंगाचा दिवा किंवा म्हणजे जापानमध्ये जे बौद्ध आहेत तर ते लाल रंगाचा पत्थर ठेवतात आणि त्याच्याकडे पाहून ध्यान करतात. त्या हिंदू भारतीय जे आहेत इथे जे बौद्ध आहेत तर ते दिव्याच्या ज्योतीकडे एकटक पाहून ध्यान करतात, त्याला ते त्राटक म्हणतात. आणि अर्थात ज्योतिर्मय स्वरूपच त्यांनी ईश्वराचं मानलेलं आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये जर पाहिलं तर ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा येशूनं म्हटलेलं आहे गॉड इज लाईट, म्हणजे ईश्वर हा लाईट आहे. येशू कधी असं म्हटले नाही मी ईश्वर आहे, नाही, ते स्वतःविषयी म्हणतात आय एम द मॅसेंजर ऑफ गॉड, आय एम द सन ऑफ गॉड आणि गॉड इज लाईट. म्हणजे ईश्वराचा मेसेज हाच दिला त्यांनी की ईश्वर हा लाईट आहे. आणि म्हणून चर्चमध्ये गेल्यानंतर पहा तिथे पण कॅन्डल पेटवली जाते, अर्थात ज्योत लावली जाते. हिंदू धर्मामध्ये सुद्धा पहिला दिवा लावला जातो, नंतर पूजा केली जाते. म्हणजे पहिला स्थान जे आहे तर ते दिव्याला आहे, ज्योतीला आहे. आता हे महत्व का आहे, कारण ते निराकार परमात्म्याचं प्रतीक आहे. आणि शीख धर्मामध्ये जर पाहिलं तर ते सुद्धा ईश्वराला निराकार रूपामध्येच मानतात. ते म्हणतात ओंकार निराकार सतश्री अकाल, एको ओंकार असं म्हणतात. म्हणजे ईश्वर हा एकच आहे आणि तो कसा आहे तर तो ओंकार स्वरूप आहे, निराकार स्वरूप आहे. जे सगळ्या धर्मांमध्ये जर पाहिलं तर एकच साम्य तुम्हाला दिसेल आणि ते म्हणजे परमात्म्याचं स्वरूप एकच सांगितलेलं आहे.
कोणी निराकार म्हटलंय, कोणी ज्योती स्वरूप म्हटलंय, कोणी प्रकाशमय म्हटलंय, कोणी लाईट म्हटलंय, कोणी नूर म्हटलंय. आहे एकच. म्हणजे ईश्वराचं रूप एकच आहे, फक्त नावं वेगवेगळी आहेत. कारण धर्म वेगवेगळे असल्यामुळे प्रत्येक धर्मात त्याला वेगळ्या नावाने हाक मारलेली आहे. उदाहरणार्थ, जसं एखादा व्यक्ती असेल तर कोणी त्याला काका म्हणेल, कोणी मामा म्हणेल, कोणी दादा म्हणेल, कोणी बॉस म्हणेल. तो बदलतो का? नाही, तो तोच असतो. फक्त त्याचे जसे रोल असतील, कर्तव्य असतील, त्याप्रमाणे त्याला वेगवेगळी संबोधनं असतात, पण त्याचं मूळ नाव किंवा तो कधी बदलत नाही, तो तोच असतो. तसं परमात्मा सुद्धा हा एकच आहे. त्याचं नाव शिव आहे, त्याचं रूप ज्योतिर्बिंदू रूप आहे. त्याला कुणी अल्ला म्हटलं काय, गॉड म्हटलं काय, किंवा खुदा, ईश्वर, भगवान, प्रभू, कुठल्याही नावाने हाक मारले तरी सुद्धा तो एकच आहे. आणि म्हणून शेवटी म्हटलेलं आहे, सर्व धर्म आत्म्यांचा पिता हा एकच आहे, आणि तो म्हणजे निराकार शिव. आणि म्हणून आपण सुद्धा जेव्हा प्रतिज्ञा म्हणतो तेव्हा काय बोलतो? हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब मिलकर भाई भाई. जर आपण भाऊ भाऊ आहोत तर ते कुठल्या नात्यानं? कारण आपल्या सर्व आत्म्यांचा पिता एक आहे, परमात्मा. आणि म्हणून आपण सगळे भाऊ भाऊ आहोत. धर्म जरी वेगवेगळे असले तरी शेवटी एकाच ईश्वराचे आपण मुलं आहोत. आणि तो ईश्वर म्हणजे निराकार शिव. आणि तो सर्वव्यापी नाहीये, तो कणाकणामध्ये नाहीये. काही ठिकाणी असंही बोललं जातं, ईश्वर हा कणाकणामध्ये असतो, सर्वव्यापी आहे, दगडामध्ये, मातीमध्ये. परंतु नाही, ईश्वर हा सर्वव्यापी नाहीये, तो परमधाम निवासी आहे. परमधाम अर्थात जे आत्म्याचं घर आहे, सर्वोच्च ठिकाण आहे आकाशाच्याही वरती, तर त्या परमधाम मध्येच परमात्मा राहत असतो. तो जर इथे असला असता तर आज एवढा भ्रष्टाचार, अत्याचार वाढलाच नसता. आज जर आपण म्हटलो दगडामध्ये देव आहे, मंदिरांमध्ये खरंच देव आहे का? ते तर दगडाच्या मूर्ती आहेत. तो श्रद्धेचा विषय आहे बस. बाकी सत्यता पाहिलं तर तिथेही ईश्वर नाहीये. पण आपण पाहतो तिथे सुद्धा आज भ्रष्टाचार आहे. मग तिथे जर ईश्वर असता तर असं घडलं नसतं. प्राण्यांमध्ये सुद्धा ईश्वर नाहीये. मग ईश्वर आहे तो कुठे? तर तो परमधाम निवासी आहे. आणि म्हणूनच ईश्वराविषयी जेव्हा बोललं जातं तर त्याला म्हणतात उपरवाला. ईश्वराला उपरवाला का म्हटलं? तो जर खाली आहे, इथं सगळीकडे आहे, तर मग उपरवाला हा शब्द का बोलला जातो? म्हणजेच तो वरती राहतो म्हणून त्याला उपरवाला म्हटलंय. किंवा कोणाची मृत्यू झाला तर म्हणतात तो वरती गेला, देवाच्या घरी गेला. म्हणजेच देवाचं घर कुठं आहे? वरती आहे. म्हणजे देव वरती आहे ना, तो खाली थोडी आहे. किंवा सत्य असत्याचा विषय जेव्हा समोर येतो तेव्हा म्हणतात वरून तो बघतोय कोण खरं आहे, कोण खोटं आहे. म्हणजे तो वरती आहे, तो खाली नाहीये. इथे सगळे हे सृष्टीचक्र आहे, निसर्ग आहे, परंतु परमात्मा जो आहे तर तो वरती आहे, परमधाम मध्ये आहे. परंतु तो एक वेळ जरूर या सृष्टीवर येत असतो. आणि म्हणून गीतेमध्ये ते वचन आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा धर्म ग्लानी होते, भ्रष्टाचार, अत्याचार, पापाचार, हिंसाचाराचं राज्य येतं, तेव्हा परमात्मा या सृष्टीवर अवतरित होत असतो. अधर्माचा विनाश आणि सत्य धर्माची स्थापना करण्यासाठी तो येत असतो. परंतु तो फक्त एकदाच येतो. याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की तो इथे नाहीये. जेव्हा अशी सिच्युएशन येणार आहे तेव्हाच तो येणार आहे. म्हणजे तो कुठे आहे? तर तो परमधाम मध्ये आहे. तर अशा प्रकारे आजच्या लेसन मध्ये आपल्याला परमात्मा कोण आहे, त्याचं नाव काय आहे, त्याचं रूप काय आहे, तो राहतो कुठे, याची माहिती मिळाली. की परमात्मा शिव आहे, त्याचं रूप ज्योतिर्बिंदू रूप आहे आणि तो परमधाम निवासी आहे. मग आता जेव्हा आपल्याला मेडिटेशन करायचंय किंवा स्मरण करायचंय, मग तेव्हा आपण कोणाची आठवण करायची? अनेक देवी देवतांची करायची का शिवाचीच करायची? तर जरूर शिवाचीच आठवण आपण करायची. कारण परमात्मा शिव आहे आणि म्हणून मेडिटेशन करताना आपण त्या निराकार स्वरूपाचं स्मरण करायचं, शिवाचं स्मरण करायचं.
त्याच्याकडूनच आपल्याला सर्व प्राप्ती किंवा सर्व शक्ती प्राप्त होत असतात. म्हणून आपण शिवाचं स्मरण करायचं. तर या ठिकाणी आपला दुसरा लेसन पण पूर्ण झालेला आहे. काही प्रश्न आहे? समजलं? ठीक आहे. आता आपण एक 10 मिनिट मेडिटेशन करूया. प्रथम मनातले सगळे विचार थोड्या वेळासाठी स्टॉप करा. मनाला एकाग्र करा. स्वतःवरती लक्ष केंद्रित करा. स्वतःला पहा. मी अनुभव करा की मी शरीर नसून एक आत्मा आहे. दोन्ही भुवयांशामध्ये चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे स्वतःला पहा. मी आत्मा एक चैतन्य शक्ती आहे, डोळ्यांद्वारे पाहणारी, मुखाद्वारे बोलणारी, कानांद्वारे ऐकणारी, हातांद्वारे कर्म करणारी. मी एक आत्मा आहे. या सृष्टी नाटकामध्ये मी एक कलाकार आहे. माझं मूळ घर परमधाम आहे. काही वेळासाठी या शरीरापासून डिटॅच व्हा आणि फील करा की तुम्ही उंच आकाशामध्ये जात आहात. खूप उंच जा. ढगांच्याही पलीकडे, चंद्र सूर्य ताऱ्यांच्याही पलीकडे, आकाशाच्याही वरती जा. अनुभव करा की तुम्ही आता सूक्ष्म लोकांमध्ये पोचलेले आहे. सगळीकडे सफेद प्रकाश पसरलेला आहे. शांतता आहे. त्या सूक्ष्म लोकातून सुद्धा अजून वरती जा. परमधाम मध्ये जा. आता तुम्ही परमधाम मध्ये पोहोचलेले आहात. सगळीकडे लाल सोनेरी रंगाचा प्रकाश पसरलेला आहे. खरी शांती या ठिकाणी अनुभवत आहे. अनुभव करा. तुमचं मन एकदम शांत झालेलं आहे. एकदम रिलॅक्स व्हा. आणि डीप सायलेन्सचा अनुभव करा. इथे सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे. फील करा.
पॉझिटिव्ह एनर्जी फील करा. त्या समोर परमात्म्याला पहा की माझ्या आत्म्याचा पिता परमात्मा जो निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. प्रकाशमय आहे. परमात्म्याचे तेजस्वी स्वरूप पहा. एक दिव्य ज्योत, दिव्य प्रकाश, त्याची तेजोमय किरणे सगळीकडे पसरलेली आहेत. काही क्षण परमात्म्याचं हे स्वरूप पाहत राहा. त्याच्यावरती मन एकाग्र करा. आणि शांतीचा अनुभव करा. दिव्य शक्ती अनुभव करा. परमात्मा शिव सर्व शक्तिमान जी शक्तींची किरणे सगळीकडे पसरलेली आहेत. ती शक्ती अनुभव करा. आता परमधाम मधून हळूहळू खाली या. पुन्हा या सृष्टीवर या. आपल्या शरीरामध्ये या. दोन्ही भुवयांच्या मध्ये मी आत्मा प्रवेश झाली आहे. आत्म्याची शक्ती संपूर्ण शरीरामध्ये स्प्रेड करा. पॉझिटिव्ह एनर्जी पूर्ण शरीरामध्ये जात आहे आणि या शरीराला चैतन्य प्राप्त होत आहे. ओम शांती.